आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। दोन दिवसात हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्याचं शिंदेंचं आश्वासन। हेमंत गोडसे, अजय बोरस्ते आणि शिंदेंची मध्यरात्री भेट। दिल्लीत मध्यरात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली। देशभरामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये झालेल्या मतदानाबाबत बैठकीमध्ये चर्चा, विश्वसनीय सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज अकोल्यामध्ये जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी सभा। रायगडच्या अलिबागमध्ये आज शरद पवारांची सभा। मवियाचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारासाठी दुपारी 4 वाजता सभेचं आयोजन। अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंसोबत गीतेंची लढत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाथरीमध्ये दुपारी 2 वाजता सभा। परभणी लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांच्या प्रचारार्थ शिंदेंची सभा। उद्धव ठाकरेंची आज संध्याकाळी 6 वाजता परभणीमध्ये सभा। लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। पंतप्रधान मोदीजी ज्यांचं घराणं आहे त्यांनीच घराणेशाहीवर बोलावं। उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। आदित्यला मुख्यमंत्री करायचं असेल तर जनता करेल। मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं पद नव्हे, त्यासाठी निवडणूक घ्यावी लागते। ठाकरेंचा अमित शहांना खोचक टोला। गडकरी 10 वर्ष मंत्री आहेत तर त्यांनी विदर्भामध्ये एकही उद्योग आणला नाही, सगळे उद्योग गुजरातला नेले। उद्धव ठाकरेंचा भाजप उमेदवार नितीन गडकरींवर हल्लाबोल। किल्लेदार फितूर झालाय, अजितदादा हत्ती होते आता उंदराचे पिल्लू झाले, तर घर फोडायचं असल्यास घरातलाच घरभेदी लागतो। शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकरांची अजित पवारांवर टीका। सुरतला निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली। शिंदेंचा गौप्यस्फोट। तर मवियाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस, शेलार महाजनांना अटक करण्याचा डाव होता असाही दावा। सुरतला जाताना ठाकरे शिंदेंमध्ये फोनवर बोलणं झालं असावं, तर एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं सर्व खरं आहे। शंभूराज देसाई शिंदेंच्या वक्तव्यावर दावा। असा निर्लज्ज व्यक्ती पाहिला नाही, आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसला, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। भाजप शिंदेना तुरुंगामध्ये टाकणार होते, आज जेलबारी टळली पण उद्या टळणार नाही। शिंदे अजितदादा रेटून खोटं बोलतात, संजय राऊतांचा हल्लाबोल। मी जे बोललो ते खरं आहे, अजून बोलायचं बाकी, पण ते ब्रेक के बाद। मुख्यमंत्र्यांचं शिर्डीमध्ये वक्तव्य। मला संपवण्यासाठी वाहनांमध्ये ड्रग्ज ठेवण्याचा कट होता, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून मला मुक्का लावला। गिरीश महाजनांचा मवियावर हल्लाबोल। देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा, काँग्रेसनं म्हटलं होतं। याचा अर्थ ज्यांची जास्त लेकरं त्यांना काँग्रेस देशाची संपत्ती वाटतील। मोदींच्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापलं। काँग्रेस जास्त मुलं होणाऱ्यांना संपत्ती वाटेल म्हणतात, मग 10 वर्ष मोदींनी कमी मुलं असणाऱ्यांना संपत्ती का नाही वाटली? मोदींच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा सवाल। मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतोय, हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू। शरद पवारांचा मोदींवर निशाणा। सपाचे अबू आझमी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। प्रफुल्ल पटेलांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादीला आझमींचा फायदा होणार। धोरणांवर टीका केल्यानं संजय सिंग यांना जेलमध्ये टाकलं, वेगळी भूमिका घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकतात। शरद पवारांची मोदी सरकारवर टीका। मोदींची गॅरंटी केवळ खोटं बोलण्याची गॅरंटी। आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांचा मोदींवर निशाणा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर। नवनीत राणांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 4 वाजता जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार आढळराव पाटलांचा आज खेडमध्ये प्रचार दौरा। मवियाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्याशी शिवाजीराव आढळराव पाटलांची लढत। चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर बैठका घेऊन महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंचा प्रचार करणार। सकाळी 10 वाजता बैठकांना सुरुवात होणार। अहमदनगर मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार निलेश लंके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मवियाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता अर्ज भरणार। जळगाव लोकसभेचे मवियाचे उमेदवार करण पवार 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार। शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार असल्याची माहिती। मवियाचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। आदित्य ठाकरे, रोहित पवारांसह मवियाचे नेते उपस्थित राहणार। पंकजा मुंडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। घोषणा देताना कुणाचाही अपमान करू नका, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ गुरुवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीची सभा। काँग्रेस उमेदवार गोपाल पाडवी 25 एप्रिलला अर्ज भरणार। शक्तीप्रदर्शन करत मविया नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार। देवेंद्र फडणवीसांची आज दुपारी 1 वाजता चांदूरमध्ये जाहीर सभा। वर्धा लोकसभा मतदारसंघाचे रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा। प्रतापराव जाधवांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज सभा। खामगावमध्ये संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन। बुलडाणा लोकसभेचे उमेदवार प्रतापराव जाधवांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेंची देखील आज सभा। सकाळी 11 वाजता सभेचं आयोजन।
सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ मुळशीच्या पिरंगुटमध्ये सभा, संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. आदित्य ठाकरे, रोहित पवार, सचिन अहिर यांच्यासह मवियाचे नेते उपस्थित राहणार. सांगलीतून विशाल पाटील यांची बंडखोरी कायम, अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. सांगलीमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. सांगलीमध्ये फक्त 2 उमेदवार, माझी लढाई दंडुकेशाही विरोधात विशाल पाटलांचा निर्धार. विशाल पाटलांना कुणीतरी फूस लावताय, नाना पटोलेंचा आरोप. त्यांच्यावर कारवाई होणार. विशाल पाटलांबाबत 25 तारखेला बैठक घेऊन निर्णय घेणार, पटोलेंची माहिती. 5 वर्षांपूर्वी नवनीत राणांना उमेदवारी देऊन चूक केली, ती चूक आता सुधारायची आहे. शरद पवारांचा नवनीत राणांवर निशाणा. शरद पवार नवनीत राणांच्या पाठीशी. भाजपमध्ये जाण्याआधी नवनीत राणांनी पवारांचा आशीर्वाद घेतला. पवारांच्याही मनामध्ये भाजप आहे, रवी राणा यांचं वक्तव्य. पवारांनी 2 वेळा चूक केली, पण अमरावतीकरांना भोगावं लागतंय. मोठ्या लोकांनी एवढी मोठी चूक करू नये. बच्चू कडूंचा शरद पवारांवर निशाणा. नागरिकांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावरून फडणवीसांची टीका. मी काँग्रेसमध्ये नाराज. पक्षाला 40 वर्ष एकही पद दिलं नाही. आबा बागुलांनी बुडून दाखवली नाराजी. पुणे शहराध्यक्षपदासाठी माझा विचार झाला पाहिजे, पुनर्वसन व्हावं, बागुलांची मागणी. बहुजन विकास आघाडी पालघरमधून राजेश पाटलांना उमेदवारी देणार. पाटील बोईसरचे आमदार, सूत्रांची माहिती. 2 दिवसांमध्ये हितेंद्र ठाकूर उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार. उत्तर मुंबईमध्ये काँग्रेसकडे स्वतःचा उमेदवार नाही. प्रसाद लाड यांची काँग्रेसवर टीका. तर गोयल 10 लाख मतांनी विजयी होतील असाही दावा. संविधान बदलणार, विरोधक अफवा पसरवतील. मात्र संविधान बदलण्याचा अधिकार जगामध्ये कोणालाही नाही, पंकजा मुंडेंचं विधान. मुरलीधर मोहोळ कामाचे नाहीत. मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढत आहेत. काँग्रेस उमेदवार रवींदर धंगेकरांची मोहोळ यांच्यावर टीका. कार्यकर्ते तुमच्या बापाचे नोकर नाहीत. उमेश पाटलांची गिरीश महाजनांवर टीका. ज्यांनी राजकीय जन्म दिला, तुम्ही त्यांचा बाप काढला. मंगेश चव्हाणांची उमेश पाटलांवर टीका. आम्ही लोकसभेच्या 16 जागा लढवणार. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेचा दावा. मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कोणतीही ऑफर नाही. नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर मुख्यमंत्री शिंदेंचा खुलासा. वंचितकडून जळगाव लोकसभेतून युवराज जाधवांना उमेदवारी. गरीब कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याबद्दल आंबेडकरांचे आभार. युवराज जाधवांची प्रतिक्रिया. मराठा समन्वयक विनोद पाटील संभाजीनगर लोकसभा लढण्यावर ठाम. फडणवीसांसोबत झालेल्या चर्चेनंतरही विनोद पाटील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार. सोलापूर लोकसभा निवडणुकीतून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची माघार. राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर म्हाड्यातून शेकापच्या सचिन देशमुखांचीही निवडणुकीतून माघार. अमोल कोल्हेंनी 5 वर्षामध्ये काहीच काम केलं नाही. केवळ सोशल मीडियाच्या जोरावर निवडणुकीला उभे राहिले. आढळराव पाटलांची टीका. तर मुद्दे नसल्यानं आढळराव वैयक्तिक टीका करतात. कोल्हेंचा पलटवार. ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वागचौरेंवर जमिनी हडपल्याचा आरोप. जमिनी हडपणाऱ्यांना निवडून देणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भाऊसाहेब वागचौरेंवर निशाणा. फडणवीसांनी परमवीर सिंहांना माझ्यावर आरोप करण्यास सांगितलं होतं. खोट्या आरोपामध्ये माझ्यावर कारवाई. अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप. सुधीर मुनगंटीवार बहीण भावावर बोलले, तो महिलांचा सन्मान होता का? उद्धव ठाकरेंचा सवाल. मुनगंटीवारांच्या मानगुटीवर बसून माफी मागा. ठाकरेंचा भाजपला आव्हान. नमो नमो चालतं, पण जय भवानी का चालत नाही? संजय राऊतांचा सवाल. ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी गाण्यामध्ये जय भवानी का आणावं? फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर. कोल्हापुरात एमआयएम सारख्या जहालवादी पक्षाचा पाठिंबा. शाहू महाराजांना महागात पडणार. शिंदेगडाच्या राजेश क्षीरसागरांचा इशारा. समतेचा संदेश देणारे शाहू महाराज जहालवादी लोकांसोबत जाणार का? क्षीरसागर यांचा सवाल. जाहिरात शुल्कामध्ये सवलत देऊनही वसुलीसाठी पालिकेची दमछाक. होर्डिंगवर जाहिरात लावणाऱ्यांकडे 60 कोटींची रक्कम थकीत. सागरी किनारा मार्गावर महिनाभरामध्ये 4.5 लाख वाहनांची धाव. वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गावरून दिवसाला सरासरी 19,500 वाहनांचा प्रवास. वातानुकूलित बसचं तिकीट घेऊनही मुंबईकरांचा उकाड्यामध्ये प्रवास. गर्दीपुढे बेस्टची वातानुकूलित यंत्रणा अपुरी पडत असल्याचं चित्र. मुंबईतील 1,400 कोटींचं सफाई कंत्राट प्रकरण. महापालिकेकडूनच सरकारी धोरणांचं उल्लंघन होत असल्यास काय करणार? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा. मुंबईतील 22,000 झाडांची छाटणी पूर्ण. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची पावसाळापूर्व खबरदारी. मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ता करासाठी पाठपुरावा सुरूच. थकबाकीदारांवर कठोर दंडात्मक कार्यवाही होणार. पालिकेचा इशारा. मुंबईचा रस्ता तयार करण्यासाठी आता वेळ आणि पैशांची बचत होणार. प्रीकास्ट प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट पॅनलचं तंत्रज्ञान वापरून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्यात येणार. जागतिक वृक्षनगरी बहुमान पटकावण्यात मुंबई महानगरची हॅटट्रिक. मुंबईनं सलग 3ऱ्यांदा जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार पटकावला. महिला कर्मचाऱ्यांना प्रोबेशनवर असतानाही प्रसूती रजा घेण्याचा हक्क. मॅटच्या निकालामुळे महिला कर्मचाऱ्यांना दिलासा.
ठाण्यामध्ये गुरुवार ते शुक्रवार 24 तास पाणीपुरवठा बंद. पाणीपुरवठा विभागामार्फत देखभाल दुरुस्तीचं काम हाती. अदानी वीज कंपनीची वीज महागली. मे महिन्यापासून 30 लाख वीज ग्राहकांना फटका. ग्राहकांच्या इंधन अधिभारामध्ये प्रति युनिट 70 पैसे वाढ होणार. कोकण रेल्वेवर आज दुपारी 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. कोकण रेल्वेच्या करंजवाडी चिपळूण विभागामध्ये दुपारी 1 ते दुपारी 3:40 मिनिटांपर्यंत ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक. अवजड वाहनांची वाहतूक बंद. दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान ब्लॉक. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 5 कोटी प्रवाशांचा प्रवास. 2022च्या तुलनेमध्ये प्रवासी संख्येमध्ये 16% वाढ. पुण्याहून उत्तराखंडकडे जाणारी मानसखंड एक्सप्रेस सोमवारी रवाना. उत्तराखंडच्या कुमाऊं विभागामध्ये स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पर्यटक रेल्वे. मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक राज्य निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयानंतर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये अधिसभा निवडणूक घेण्याची विद्यापीठाकडून आयोगाकडे केली होती विचारणा. मुंबई विमानतळावर 6.5 कोटींचे हिरे आणि सोनं जप्त. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाची कारवाई. कारवाईमध्ये एकूण 4 जणांना अटक. सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्नित 3 महाविद्यालयांना 5 कोटी रुपयांचा निधी. पुण्यामधील मॉडर्न महाविद्यालयाचा समावेश. ओला उबेरबाबत 18 जूनला निर्णय. आरटीओचा परवाना नाकारण्याचं ओला उबेरसमोर आव्हान. राज्य परिवहन अपीलीय लवादासमोर सुनावणी. पुणे विद्यापीठाची उन्हाळी सत्राची परीक्षा आजपासून. परीक्षेमध्ये विद्यापीठाकडून पुरवणी सुविधा बंद करून उत्तरपत्रिकेची पानं वाढवण्याचा निर्णय. पुण्याच्या शिरूरमधील संविधानेमध्ये भैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाचा उत्साह. कीर्तन, मांडव, डाहळीसह बैलगाड्यांची शर्यत. पुण्याच्या भोरमधील पसुरे गावामध्ये रंगली भजन स्पर्धा. तब्बल 12 भजनी मंडळांनी घेतला सहभाग. तर खानापूरच्या भैरवनाथ भजनी मंडळानं पटकावला पहिला क्रमांक. पुण्याच्या आंबेगावमधील खडकी पिंपळगावमध्ये अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार. दिवसाही बिबट्याचं दर्शन होत असल्यानं नागरिक भयभीत. बाळापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळापूर्व तयारी अभियान मेळावा संपन्न. शाळेमध्ये पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी, मेळाव्यातून मुख्य उद्देश. चंद्रपूरमध्ये रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई. ई तिकिटांचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड. 14 दलाल अटकेत. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू. मनमाड, नांदगावमध्ये अजूनही लिलाव बंद. धुळ्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण. 1400 रुपये क्विंटल दरानं कांद्याची विक्री. नाशिकच्या येवला तालुक्यातून 4,500 टन द्राक्ष युरोपामध्ये निर्यात. पाण्याचं योग्य नियोजन केल्यानं सर्वाधिक द्राक्ष निर्यात. 32 कोटी 62 लाख रुपयांचं मिळालं परकीय चलन. धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घटला. धुळ्यामधील तापमान 36 अंश सेल्सिअसवर. तापमान कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा. पुण्यामध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ 29 एप्रिलला नरेंद्र मोदींची जाहीर सभा. वातावरण निर्मितीसाठी मोदींच्या रोड शोचंही आयोजन. राहुल गांधींची उद्या सोलापूरमध्ये सभा. मवियाच्या उमेदवार प्रणिती शिंदेच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. सुरत लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार बिनविरोध विजयी. भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध. तर काँग्रेसच्या उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज रद्द. तर इतर उमेदवारांची माघार. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली. मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत टीका केल्यानंतर खरगेंनी वेळ मागितल्याची माहिती. अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या विनंतीची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली. प्रलंबित सर्व प्रकरणांमध्ये असाधारण जामीन देता येत नाही. न्यायालयानं सुनावलं. याचिकाकर्त्याला 75,000 रुपयांचा दंड ठोठावला. इंडिया आघाडी सत्तेमध्ये आल्यास सीएए रद्द करणार. भाजपच्या टीकेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचा खुलासा. अयोध्येनंतर अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी. अलिबाग नजीकच्या मुनवली गावी 10,000 चौरस फूट आकारमानाचा 10 कोटी रुपयांचा भूखंड खरेदी.